नमस्कार. मी सुरेश पंडित. पहिल्यांदा बाळासाहेब पाटील यांना सेवानिवृत्ती संदर्भात शुभेच्छा देतो आणि सेकंड इनिंगसाठी भरपूर शुभेच्छा देतो. बाळासाहेबांच्या संदर्भात बोलायचं आणि काय बोलायचं आणि काय सोडायचं हे पण आहे. दोन्ही विषय त्यात येतायत. बाळासाहेब पहिल्यांदा लक्षात राहिला म्हणजे ज्यावेळी तो सर्व्हिससाठी कला विश्व महाविद्यालयात आला, त्यावेळी त्याने आमच्या स्टाफची चित्र केली होती. चित्र म्हणजे कार्टून्स केली होती, व्यंगचित्र, अर्कचित्र म्हणू आपण त्याला. आणि ती अर्कचित्र इतकी परफेक्ट होती, की मी त्याला 10 मार्क देईन. म्हणजे तो विद्यार्थी असता त्यावेळी तर मी त्याला 10 मार्क दिले असते. तर इतकी सुंदर त्याने ती कार्टून्स केली होती आणि त्याच्या अ, व्यंगचित्राच्या रेषेमध्ये त्याची म्हणून एक ताकद आहे, जी इतरांच्याकडं नसेल किंवा त्यांनी ती खूप कष्टानं अशी ती मिळवलेली असेल. म्हणजे त्यांनी एक ती कार्टूनमधली एक लाईन मारावी आणि आपण ओळखावं, ही बाळासाहेब पाटलाचीच लाईन आहे, रेषा आहे. एवढी ताकद त्याने मात्र त्यात उतरवली होती आणि खरा बाळासाहेब माझ्या लक्षात राहिला तो त्यावेळी, ज्यावेळी तो कला विश्व महाविद्यालयात सर्व्हिस करू लागला आणि त्यानंतर मग तो माझ्या संपर्कात पण आला आणि माझ्या आणि त्याच्या बऱ्यापैकी आवडी अ, बरीच समानता, समायिकता त्यामध्ये आहे. उदाहरणार्थ आम्हाला वाचन आवडतं. उदाहरणार्थ मला रेषा आवडते, त्याला पण रेषा आवडते. त्याच्या रेषेचा प्रकार वेगळा, माझ्या रेषेचा प्रकार वेगळा. त्याचं वाचन अफाट आहे. माझं पण आहे, पण त्याच्या एवढं नाहीये. आणि त्याच्या वाचनामध्ये एक आपल्यावर झालेली शालेय जीवनामध्ये आणि ती पुस्तकं आपण वाचत जातो पुढं आणि त्याच्यामध्ये नवीन पुस्तकांचा शोध घ्यायला लागतो, नवीन विचारांचा शोध घ्यावा लागतो. तसं बाळासाहेबचं झालेलं दिसत नाही मला. कारण त्यांनी प्रत्येक पुस्तक, प्रत्येक साहित्य वाचत असताना त्याच्यामध्ये नवीन त्याने शोधलेलं आहेच. पण समाजाला उपकारक, समाजात खरी आवश्यकता कशाची आहे ह्याचा पण विचार त्यांनी केलेला दिसतोय. भले ते चित्रकार असू दे, पण समाजाला उपयोगाचं काय आहे आणि त्याच्यामध्ये निष्कारण द्रोह नसून विद्रोह कसं करता येईल ह्याचा विचार त्यांनी केलेला दिसतोय आपण. म्हणजे त्याचं वागणं पण त्याच पद्धतीनं आहे. ज्याला खऱ्याला खरं म्हणणारी त्याची दानत आहे आणि त्या पद्धतीने त्याच्या आयुष्यात पण त्यांनी वाटचाल केलेली दिसते आणि आजतागायत ती तशीच आहे. कुठलीही चांगली गोष्ट केली, की भरभरून कौतुक त्याने केलेलं आहे आणि कुठलीही वाईट गोष्टी त्याला खटकली, किंबहुना त्याला काही वेळा ती चुकीची पण असू शकेल समाजा दृष्टिकोनातनं, पण ती खटकली ती खटकली. तिकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय किंवा त्याच्यावर त्यांनी कमेंट्स, मतं सुद्धा व्यक्त केलेली आहेत, लिखाण पण केलेलं आहे. तर असा हा चित्रकला क्षेत्रातला एक माणूस इतर गोष्टी पण जाणीवपूर्वक आणि फुले, शाहू, आंबेडकर, बसवेश्वर अशी त्याची दैवत आहेत. त्याच्या घरात खूप मोठी आंधळी देवपूजा केलेली मला दिसत नाही. त्यांनी हे विचार जे त्यांनी अखंडपणे वाचले आणि जोपासले आणि लिहिले आणि आचरणात आणले, ह्याच्यामागे फार मोठी त्याची तपश्चर्या आहे. तो कधी असं बोलू दाखवणार नाही, की मी असं वेगळा विचार मांडतोय वगैरे. पण तो असा मांडत गेला आणि त्यातून मग काही मित्रमंडळींना, काही त्या सर्कलला बाळासाहेब जसा वाटतोय तसा नाहीये, काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये आहे, हे आपल्याला दिसून येते. एकंदरीत मला असं वाटतं, की आत्तापर्यंतची जी वाटचाल आहे त्याची, ती ह्या पद्धतीची आहे. आणि हाच विचार त्यांनी चित्रकला क्षेत्रात सुद्धा आणला. किंबहुना इतर जे चित्रकार मान्यवर आहेत, त्यांच्यापेक्षा हा वेगळा विचार विद्यार्थ्यांच्यावर त्याचे संस्कार झाले पाहिजेत. तो विचार चित्रेतनं प्रगट झाला पाहिजे ह्याचा कायम त्यांनी ध्यास घेतलेला दिसतोय. म्हणजे खरं काय आहे नेमकं? की आपण ढोंगी किंवा आवरण घालून जगण्यापेक्षा आवरण काढून जसं स्वरूप आहे, त्या पद्धतीनं आपण चित्रामध्ये ते व्हिज्युअलाइज केलं पाहिजे, दृश्य स्वरूपात आणलं पाहिजे. असा एक त्याचा ध्यास मला दिसतोय. तो त्याच्यामध्ये किती यशस्वी झालाय मला माहीत नाही. आणि यशस्वी झाला नसला, तरीही तो हा विचार कधीही सोडत नाही. हे आपल्याला दिसून येते. इव्हन ते चित्रकला क्षेत्र असलं तरीही. त्याचं दुसरं वैशिष्ट्य मला असं दिसतंय, की तो
समाजाचं काहीतरी आपण देणं लागतोय. विद्यार्थ्यांना आपण नवीन काहीतरी दिलं गेलं पाहिजे आपल्याकडून. परंपरेनं जे दिलं गेलेलं आहे, एक ठराविक गाव आणि त्याची शैली असं त्यांनी कधी केलेलं नाहीये. किंवा आपण म्हणतो मुंबई शैली, कोल्हापूर शैली, दुसऱ्या कुठल्या शैली असतील, बंगाल शैली असतील, असं काही त्याच्या डोक्यात नाहीये. तुम्ही वेगळेपण कायम जपलं पाहिजे आणि त्यातूनच एक आपोआप शैली निर्माण होती, असं त्यांनी त्याच्या एकंदरीत ते ज्यांनी कार्यक्रम राबवले चित्रकला विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येते. आणि हे करत असताना त्यांनी सांगलीसारखं क्षेत्र निवडलं. निवडलं म्हणजे तो सर्व्हिसला जिथं झाला आणि जिथं आपण राहतोय, तिथं चित्रकला क्षेत्रामध्ये नवीन काहीतरी घडलं पाहिजे, असं त्याला सतत वाटायचं. प्रारंभीपासून मी त्याच्याबरोबर आहे आणि तो ह्या गोष्टी मला बोलायचा आणि आपण चित्रकला क्षेत्रात सांगली परिसरात काहीतरी केलं पाहिजे, असं त्याच्या डोक्यात आहे. सांगलीची म्हणून चित्रकलेची परंपरा खूप छोटी आहे. अगदी हाताच्या बोटावर मोजणारे असे कलावंत चित्रकलेत त्या हातात दिसून येतात. उदाहरणार्थ महान व्यक्ती जांभळीकर सर, तिळवे सर, पोतारी म्हणून होते, कल्याण शेट्टी होते, नाना पोतदार होते. अशी काही मोजकीच हातावर त्या बोटावर मोजणारी अशी मंडळी होती आणि चित्रकलेचं ती सेवा करत होती. चित्रकलेमध्ये प्रयोग करत होती. पण त्या प्रयोगांमध्ये एकसारखी अशी भिन्नता नव्हती किंवा क्रिएशन बाबतीत जरा मला वाटतंय थोडं नसावं काही असं मला वाटतंय. तर हे कुठेतरी आपल्याला वाटत होतं, की चित्रकलेची परंपरा मुळात सांगलीत कमी आहे आणि त्याची परंपरा तिथं निर्माण होण्यापेक्षा इथं काहीतरी नवीन विद्यार्थ्यांच्या हातनं घडलं गेलं पाहिजे, नवीन पिढीतनं घडलं पाहिजे. म्हणून जे परंपरेनं आलेलं आहे त्याला छेद द्यायचा प्रयत्न बाळासाहेबांनी सांगली परिसरात पहिल्यांदा सुरू केला. हळू-हळू त्यांनी ते जे प्रयोग आहेत ते महाराष्ट्रभर करायला सुरुवात केली आणि त्याला जे वाटते, की परंपरेने जे येतंय त्याच्यामध्ये ती परंपरा पुढे नेऊया. पण काही चांगलं असेल तर ते पण त्यामध्ये आपण स्वीकारूया आणि ते पुढे न्यायचा प्रयत्न करूया, असं बाळासाहेब कायम करत होता. करत होता आणि करत आहे. म्हणून त्यांनी ते असे कार्यक्रम मला वाटतं बऱ्यापैकी सर्व महाराष्ट्रभर घेतले आणि त्याच्यामध्ये प्रतिसाद बाळासाहेब पाटील आणि त्याच्या सहकारी मित्रांना मिळाला. त्याच्या कलापुष्प नावाची एक चित्रकलेची चळवळ त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्या शेवटी हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात आपण कायम ठेवली पाहिजे, की सबसे बडा रुपया हा प्रॉब्लेम त्याला नेहमी छळत होता. प्रसंगी तो खिशातले पैसे घालत होता आणि विद्यार्थ्यांच्याकडनं पैसे तरी किती जमवायचे. आणि ह्यामध्ये त्याला खूप त्रास व्हायचा. पण तो कधीही त्यांनी असं त्या कार्यक्रमात किंवा मित्रमंडळींच्या पुढं असं जाणवू दिलं नाही. काहीही करून तो कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे यशस्वी करायचा हेच डोक्यात त्याच्या असायचं. ह्याच्यामध्ये मी उदाहरण देतो, की तो इतका इन्व्हॉल्व झालेला असायचा, की मला तो आता साल आठवत नाही. पण एका एका असे म्हणजे 10-15 वर्षापूर्वी त्याचे वडील आय-सी-यूमध्ये ॲडमिट होते आणि कार्यक्रम तर इथं जोरात चालू होता आणि अशा मोक्याच्या क्षणी त्याला तिथं थांबणंच भाग होतं. इव्हन आय-सी-यूमध्ये वडील असले तरी तिथे तो जाऊ शकत नव्हता. अशा वेळी त्यांनी निवड केली ते कार्यक्रमाच्या पुढे थांबायची आणि त्याने तो कार्यक्रम सक्सेस केल्यानंतर मग हॉस्पिटलला येऊन तो रात्रभर तिथं थांबला. म्हणजे हे एवढं सर्वसामान्य माणसाला शक्य नाही किंवा विद्यार्थ्याला पण शक्य नाही. इव्हन मला पण शक्य नाही. तर हे त्यातनं फार महत्वाचं मला वाटते, की कार्यक्रम सक्सेस करणे, जीव ओतून त्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम सक्सेस केला. असे खूप प्रसंग ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले. पण किती अडचणी आल्या असतील, किती प्रसंगांना तोंड द्यावं लागलं असेल, किती मानसिक त्रास झाला असेल, ह्याचं अवाक्षरही त्यांनी कधी तोंडातून काढलेलं मला आजतागायत दिसत नाही. आणि हे हे सगळं जरी असलं, तरी त्याने त्याचा संसार जपलाय. संसार, नंतर त्याची पत्नी वैशाली, मुलगा अन्वय, त्या सगळ्यांच्यामध्ये त्यांनी ताळमेळ आणि व्यवस्थित समतोल संसारामध्ये राखणं, हे त्याला जमलेलं आहे. आणि ते त्यानं एकट्यानं केलेलं आहे. त्याने कोणाचीही मार्गदर्शन किंवा सहाय्य घेतलेलं दिसत नाहीये. तर हे त्याचं मला कौतुक वाटतंय. आणि तो माणूस आहे, जो बाळासाहेब आहे, तो माणसं वाचायचा त्याला फार
नाद आहे मोठा. इव्हन सुद्धा मला वाटतं, की बाळासाहेब जशी माणसं वाचतो, तशी आमच्यासारख्या आता आम्ही आता खूप ज्येष्ठ वयानं आपण आपण म्हणूया, तर आम्हाला सुद्धा ते शक्य नाहीये. पण त्या पद्धतीने माणसं तो वाचतो आणि त्याचे निष्कर्ष काढतो. ते निष्कर्ष इतके करेक्ट असतात, की आम्ही सुद्धा एक-एक वेळा अचंबित होतो, की ह्या माणसाबद्दल ह्याचं जजमेंट इतकं करेक्ट कसं आहे? तर असा हा माणूस आहे आणि हा माणूस समाजात रमला, विद्यार्थी जगतात रमला, विद्यार्थ्यांच्यात रमला, शिक्षकात जमला, मित्रात रमला. हा जसा रमला तसं हे हे करत असताना, त्याची वाटचाल चालू असताना, तर इतर गोष्टीत सुद्धा तो असाच रमत जाईल असं मला वाटतंय.